जय शिवराय मित्रांनो राष्ट्रीय खाद्यतेल अभियान 2025 अंतर्गत 100% अनुदानावरती भुईमूग बियाण्याचे अर्ज सुरू झालेले आहेत आणि याच्या संदर्भातील माहिती ज्याच्यामध्ये हे अर्ज कोणत्या जिल्ह्यामध्ये करता येणार आहेत, अर्ज कुठे करायचा, अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला बियाणं मिळणार का, 100% अनुदानावरती म्हणजे नेमकं अनुदान किती मिळणार, एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त किती बियाणे मिळणार, या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो 30 जुलै 2025 रोजी राज्यामध्ये 5,56,00,000 रुपयाच्या निधीसह खाद्यतेल मिशन अभियान जे आहे ते राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती। मित्रांनो याच्यासाठी आपण जर पाहिलं तर 7 मे 2025 रोजी याच्या संदर्भातील मार्गदर्शक सूचना निर्गमित करून ही योजना राज्यातील कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये राबवली जाणार आहे, कशा प्रकारे राबवली जाणार आहे याच्याबद्दल सविस्तर अशी माहिती देण्यात आलेली होती, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या तेलबियांचा समावेश करण्यात आलेला होता। सोयाबीन असेल, भुईमुग असेल, तीळ असेल, करडई असेल, कारळा असेल, अशी वेगवेगळी पिकं याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली होती आणि याच्याच अंतर्गत भुईमुग या पिकाची उन्हाळी हंगामासाठी निवड करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये प्रति शेतकरी जास्तीत जास्त 1 हेक्टर मर्यादेमध्ये तर कमीत कमी 20 गुंठ्यापर्यंत हे अनुदान दिलं जाणार आहे। याच्यामध्ये बियाण्याचा लाभ दिला जात असताना 20 किलोच्या आणि 30 किलोच्या बॅग उपलब्ध असणार आहेत। जास्तीत जास्त प्रति हेक्टर 150 किलो आणि कमीत कमी 20 आर साठी 30 किलो अशा प्रमाणामध्ये बियाणं दिलं जाणार आहे। एखाद्या शेतकऱ्याच्या माध्यमातून 1 एकर साठी जर अर्ज केला तर 1 एकर साठी त्या शेतकऱ्याला त्या प्रमाणामध्ये बियाणं दिलं जाणार आहे, अर्थात 60 किलो पर्यंत बियाणं उपलब्ध करून दिलं जाणार आहे। परंतु बॅग जर 20 किलोच्या 30 किलोच्या ज्या बॅग त्यावेळेस उपलब्ध असतील आणि बॅगच्या प्रमाणामध्ये जी काही बॅग उपलब्ध होईल त्यानुसार त्या बियाण्याची ऍडजस्टमेंट सुद्धा केली जाणार आहे। याच्यामध्ये बियाण्याचा दर 114 रुपये प्रति किलो याप्रमाणे निश्चित करण्यात आलेला आहे आणि या अनुषंगानं जास्तीत जास्त 1 हेक्टर मर्यादेमध्ये 150 किलो पर्यंत बियाणं हे 100% अनुदानावरती उपलब्ध करून दिलं जाणार आहे। मित्रांनो आता याच्यासाठी अर्ज कुठं करायचा, तर याच्यासाठी महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती बी बियाणे जे काही बियाणे आणि औषधे खते जे बाब आहे त्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे। याचा अर्ज कसा करायचा याच्याबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा, त्याच्याबद्दल सुद्धा आपण नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता याच्या अंतर्गत एक प्रश्न येईल की मग हे अर्ज कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असणार आहेत। मित्रांनो याच्या अंतर्गत भुईमुग या पिकासाठी 8 जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, धुळे, पुणे, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर अशा 8 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे आणि या 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती या 100% अनुदानावरती उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या भुईमुगाच्या बियाण्यासाठी अर्ज करता येणार आहे। तुम्ही जर या जिल्ह्यामधून असाल तर महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती अर्ज करू शकता। अर्ज कसा करायचा याच्याबद्दल माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा, त्याच्याबद्दल सुद्धा आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।